नगर सेकंड क्रॉस लक्ष्मी गल्ली वडगाव इथं आम्ही आहे. साप आला यांच्या इथं. कसं दिसलं आजी ते? होय मग तुम्ही त्याच्यावर बालडी झापून ठेवला? हात गेलेला आम्ही बाहेर गेलो. मी हे करायला बघितलो परत अंगावर आलाय. होय नाग आहे? कुठला आहे? बघूया बघूया घ्या. तसं हे करायला नानेटे साप आहे. नानेटे साप आहे. त्यातला त्यात रागीट आहे साप. रागीच काय त्याला हे विषारी नाही आहे. नानेटी साप आहे. पण पूर्णपणे बिनविषारी साप आहे. असं तो एकदम अग्रेशन दाखवलाय. हा साप भरपूर शांत असतोय. सर्वात शांत स्वभावाचा साप म्हणतो मी याला. पण त्याने पकडायला गेले म्हणजे कुठलाही साप डिफेन्स करण्यासाठी थोडस रागीच होणार. आज नागपंचमी आहे म्हणजे म्हणाले की दूध प्यायला आला असणार. कोणताही साप दूध पित नाही. दूध हे त्याचा आहार नाहीये. दूध दिला म्हणजे त्याला विष दिल्यासारखं आहे मित्रांनो. त्याचा आहार काय? उंदीर, बेडूक, पाली, सरडे हे त्याचं प्रमुख खाद्य आहे. दूध हे त्याचा आहार नाही आहे. पण पिक्चर्स मध्ये वगैरे आम्ही दाखवलेलं आहे की दूध वगैरे प्यायला साप किंवा हे सगळं बनावटी आहे. आणि तिने व्हिडिओ करतात ते कधी ते कसं करतात त्या सापाला तहानलेला ठेवतात. म्हणजे पूर्ण तहानलेला साप दूध पाणी समजून दूध पिऊ शकतोय. कारण सापाला रंगांचं ज्ञान अजिबात नसतंय. हे दूध आहे का पाणी आहे. तुम्ही त्याच्यासमोर सरबत ठेवा, सरबत बी पिना. दारू जरी ठेवला त्याच्यासमोर दारू सुद्धा पिऊ शकतोय. त्यामुळे दूध पिला तर आपण म्हणजे देवाची त्याला उपमा देतो. दारू पिला तर तुम्ही बेवडा म्हणाल का सापाला? मजेचा विषय आहे. पण साप हा कधीच दूध पित नाही, लक्षात घ्या. हा नानेटी साप आहे. त्याने मगाचपासून त्याला पॅक करायचा प्रयत्न करत होते पण हा साप थोडासा अग्रेशन दाखवत होता. त्यामुळे त्याने घाबरून मग आम्हाला बोलवले. तरी सुद्धा त्याने डेअरिंग करून त्याच्यावरती बुट्टी हे बादली झापून ठेवले. त्यामुळे तो मिळाला म्हणावं लागेल. नाणी पूर्ण वयाचा साप आहे. तुम्हाला पिल्लू वाटत असेल, पिल्लू नाहीये, पूर्ण वयाचा मोठा साप आहे. या जातीमध्ये सापाची जी लेंथ असते, जी लांबी असते, जो साईज असतोय तो एवढाच असतोय, लहानच असतोय. आता बघा किती शांत झाला. मगाशी किती अग्रेशन दाखवत होता. प्रमुख खाद्य या सापाचा बेडूक आहे. त्यामुळे बेडूक वगैरे कुठं असतील छोटे छोटे त्याच्या वासाने वगैरे लहान पिल्लं झालेत बेडूकची. ठीक आहे, आपण याला तर बंद करूया. पुन्हा एकदा नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आल्याबद्दल.